काहीतरी समाजाचं देणं लागतो. माझा समाज म्हणजेच मी आहे आणि या समाजाकरता मी काहीतरी केलं पाहिजे. 40 वर्षाहून अधिक काळ आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाला मला वाटतंय वेळेवर पाणी पाजण्याचं काम, पाणी सोडण्याचं काम या माणसानं केलंय. मनुष्य गेल्याच्या नंतर त्या माणसाला माणसाची किंमत कळते ना. कदाचित आप्पांची किंमत आजही इथं बसलेल्या प्रत्येक माई माऊलीच्या स्मरणात राहत असेल. 2 मुलं आहेत. दोनही मुलांचा संसार लहानाचा मोठा करत असताना, स्वतःला स्वतःच्या पायावर भरभक्कमपणे उभं करत असताना बाप नावाच्या माणसाला काही करावं लागत नाही. आणि मला वाटतंय बापाचा सगळ्यात जास्त जीव असतो ना, ती मला वाटतंय घरात त्यांचीच लाडकी लेक, तिचं उमाताई असं नाव आहे. आज वर्ष झालंय दारात येत असेल, उंबरच्यामध्ये उभं राहत असेल, पण उंबरच्यात उभं राहिल्यानंतर अंतःकरणापासून वाटत असेल की आपल्या बापाला, आपल्या आप्पांना हाक मारावी. बसलेली मंडळी सांगा, किती मोठ्याला हाक मारल्यानंतर त्या हाकेला ओ देणारा घरातला बाप घरातून आवाज देणार आहे? अजिबात नाही. असताना माणसं जपा, मायबाप असताना जपा. एकदा अशी पडद्यावरती ना अशी एकदा बॅनरवरती माणसं दिसायला लागली ना की परत त्यांच्याकरता डोळ्यात पाणी आणून काही उपयोग होत नाही. काय करत नाही बाप तुमच्या आमच्या करता. आयुष्याचं समर्पण करणारा बाप आहे. नाही कळणार, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे ना. अगदी त्याप्रमाणे बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. अरे बापाबद्दल कविता लिहिणारे अनेक असतील, बापाबद्दल लेखणी करणारे लेखक भरपूर असतील, पण आमच्या तुकोबारायांनी सुद्धा बाप लिहिताना त्यांचा हात कधीच कमी पडला नाही महाराज, कधीच. बाप करी जोडी लेकुराची गोडी, बाप करी जोडी आवाज दे आणि हे बोल. लेकुराची गोडी, बाप करी जोडी. टाळ 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 वाजवा, आवाज दे. हॅलो, हॅलो. वा वा माऊली महाराज, हरी बोल. हा. जय हो संतोष महाराज. वा दादा वा. हॅलो. क्या बात आहे. टाळी वाजवा जरा महाराजांसाठी. बाप करी जोडी लेकुराचे उडी, आपुली कुरवंडी आळवणी. स्वतःच्या कुटुंबाची जडणघडण करत असताना, अनेक संकटांचा सामना करत असताना कधी स्वतःच्या मुलाबाळांना झळ लागू देत नाही, त्याचं नाव बाप आहे. अरे खिशात रुपया असू द्या नाहीतर नसू द्या, पण घरात लागणारी गोष्ट मात्र लोकांच्या दारात उभं राहून उसनी मागून का होईना पण स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करणारा कोण आहे? घरातला बाप आहे. आज बसलेल्या बऱ्याच माता माऊल्या माझ्या समोर बसलेत. आप्पांचा विषय काढल्यानंतर बऱ्याच माता माऊलींच्या डोळ्याला पाणी आलं, पण मायबाप आवर्जून तुम्हाला सांगतोय, मी आज बाप सांगतोय ना, बाप सांगताना तुम्ही तुमच्या बापाचा चेहरा डोळ्यापुढे आठवा.
बापाचा चेहरा डोळ्यासमोर आठवल्याच्या नंतर तुमच्या ध्यानातील या जगाच्या पाठीवर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारं घरातलं सगळ्यात मोठं दैवत कोण असेल तर तो तुमचा बाप आहे. त्या बापा एवढं प्रेम तुमच्यावर कधी कुणी केलं नाही, करत नाही, करणारही नाही. का माहित आहे त्या बापाला तळाताच्या फोडाप्रमाणे जपलेली माझी लेक आज घरामध्ये खेळतीये, बागडतीये, उड्या मारतीये, नाचतीये. अंगा खांद्यावर खेळणारी ही माझी लेक तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलीये घरी. पण काही दिवसाचा काळ निघून गेल्याच्या नंतर हीच लेक परक्याचं धन होऊन लोकांच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप प्रेम करतो. पोराचं चुकू द्या, दोन मुस्काडीत मारतो. ए हरामखोरा, राहायचं असेल तर नीट माझ्या घरात राहायचं, नाही तर घराच्या बाहेर हो. कदाचित बाप बोलतो मुलाला. 500 पेक्षा जास्त चुका जरी माझ्या लेकीच्या झाल्या ना, तरी सगळ्या चुका स्वतःच्या पोटामध्ये टाकून स्वतःच्या लेकीला जवळ ओढतो आणि घरातल्या सगळ्यांना ओरडून सांगतो, ए परत माझ्या पुरीला बोलायचं नाही या. कारण काय, स्वतःपेक्षा जीवापाड प्रेम तो बाप स्वतःच्या लेकीवर करतो. मायबाप लेकीवर करतो. ज्या दिवशी तो प्रेम करणारा, तुम्हाला जीव लावणारा, मायेने जवळ घेणारा बाप घरातून निघून जातो ना, त्या दिवशी मात्र ते घर किती जरी मोठं असलं तरी घरातली लेकीवर माया करणारा घरातला बाप मात्र निघून गेल्यानंतर ते घर सुनं सुनं वाटत असतंय. वर्षभराचा काळ आठवा तुम्हीच. अरे कल्पना फक्त करा. असतील तर कदाचित त्यांचे चेहरे आठवा, नसतील तर नक्कीच त्यांनी तुमच्या आमच्या करता काय केले याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. सणाला, दिवाळी आली, दसरा आला, गावातला कार्यक्रम आला, उत्सव आला, मायबाप नाही माझ्या अंगाला कपडा मिळाला तरी चालेल, पण माझी लेक, माझी पोरं मात्र समाजात चांगली दिसली पाहिजेत याच्या करता लोकांकडून उसने पैसे आणून दिवाळीचा सण साजरा करणारा बाप आहे. दुर्दैवानं त्या बापाची किंमत आपल्याला कळत नाही महाराज. या माणसानं म्हणजे आमच्या आप्पांना सुद्धा या परिवाराकरता तेच केलंय. सगळीच काय गडगंज संपत्ती होती, सगळं काही दणदांडकी अवस्था होती असं नाही हो. पूर्वीचा काळ सांगत होते मग आमचे महाराज, अत्यंत हलाखीची परिस्थिती. आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये शेतामध्ये राबून कष्ट करत असताना या सगळ्यांचं संगोपन करण्याची ताकद खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वानं भोगली आहे. कमी नाही पडून दिलं. आणि आज परिस्थिती देव सुद्धा इतका निष्ठुर आहे की आज फक्त डोळ्यानं बघायचं होतं आपल्या लेकरांचा संसार मोठा झालेला, आज फक्त डोळ्यानं बघायचं होतं आपल्या नाती हळूहळू मोठ्या होताना, आज फक्त डोळ्यानं बघायचं होतं आपले नातवंड आपल्या समोर खरं तर स्वतःच्या पायावर उभी राहताना. पण देव असा आहे, सगळं काही सुखात असेल ना त्यावेळेस मात्र काहीतरी त्याच्यामध्ये खडा टाकतो. आणि चांगलं चालू असताना आपल्या घरातला करता माणूस घरातून घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. काही नव्हतं करायचं, बसायचं होतं, फक्त डोळ्यानं पाहायचं होतं. आली असती कधीतरी 4 महिन्यातून लेक बापाला भेटायला, दारात उभं राहिलेल्या पुरीशी मनमोकल्यापणानं गप्पा मारणारा हाच बाप होता. त्याचं नाव आप्पा होतं. मनातल्या सगळ्या गोष्टी लेकीला सांगत असावा. कदाचित ती आमची उमाताई सुद्धा मनातल्या सगळ्या साठवलेल्या गोष्टी ज्या कुणाशीच बोलू शकत नाही आपल्या बापाला इथं माहेराला आल्यानंतर सांगत असावी, बाजूला बसत असावी, 2 दिवस आपुलकीनं घरी राहत असावी, एक वाक्य बोलू जबाबदारीनं. या कुटुंबामध्ये, या आयुष्यामध्ये आणि या प्रत्येकाच्या घरादाराचा विचार केला ना मायबाप, तर कुटुंबामध्ये तुमचं आमचं मन मोकळं करण्याची सगळ्यात मोठी जागा बापाची असते. पण दुर्दैव आहे, काय दुर्दैव आहे की त्या बापाबरोबर मन मोकळ्यापणानं गप्पा माराव्यात, बोलावं, मनातलं सगळं सांगून टाकावं, एवढं धाडसच आम्ही कधी केलं नाही. आईच्या जवळ बसलो, आई बरोबर सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण मायबाप बापात आणि लेकात एवढं अंतर तयार झालं की आमच्या 35 वर्षाच्या पोरानं कधी त्याच्या बापाला गळ्यात पडून मिठी नाही मारली, मनातल्या भावना नाही कधी व्यक्त केल्या, कधीच सांगू शकला नाही. पण पोरगी मात्र माहेराला आल्यावर सांगायची. बरं सगळं ऐकून घ्यायचा बाप, आणि बापाने सगळं ऐकल्यानंतर बाप सांगायचा, ए पोरी, ए तायडे, ए अक्का, ऐक ग, फार कष्टातून तुला लहानाचं मोठं केलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून तुला आज लोकांच्या घरी पाठवलंय. आयुष्यात कुठलीही गोष्ट कमी पडू दे, अरे तुझा गरीब जरी बाप असला ना घाण राहील, पण तुला कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. पण ए पुरी, ते आयुष्य जगताना मात्र तुझ्या बापाची मान समाजात खाली होईल असं कधीच ग वागू नकोस. आजपर्यंत या समाजाचा फार मोठा अन्याय सहन केलाय, त्रास सहन केलाय,
पण स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही. पोरी, तुझ्या वागण्यानं जर बापाला मान खाली घालायची वेळ आली ना, तर त्यावेळी तो बाप जगण्यापेक्षा मरण पसंत करेल. बाप सांगतोय, पोर ऐकतीये. नाही बाबा, काळजी करू नका, जसे आशा तसे दिवस काढेल. नाही तक्रार कुणाची कुणाजवळ करणार. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, तुमच्या इज्जतीला कधीच डाग लागू देणार नाही. बापाचा लेकीचा संवाद चालू आहे. 2 दिवस पुरीनं राहावं, पुन्हा सासरची ओढ, मुलाबाळांची ओढ, आपल्या घरची ओढ लागावी. आणि मग निघालेली पोरगी बापानं बघितल्याच्या नंतर बापानं सांगावं, ए पुरी, निघालीस? चालली का ग? जाता जाता तेवढी कोपऱ्यात पडलेली लसणाची कांद्याची पिंडी घेऊन जा ग. मायबाप, मी तुमच्या पोरासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, बापानं दिलेली लसणाची कांद्याची पिंडी आयुष्याला पुरते? नाही हो, अजिबात नाही. माहित आहे त्याला, आयुष्यभर नाही पुरणार. पण लेकीचा संसार उभा करत असताना एका वेळेचं जेवण जरी या बापाच्या सहकार्यानं झालं तरी बाप म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडू लागलो, म्हणून बाप देत असतो. त्या लसणाच्या कांद्याच्या पिशव्या त्या बापानं पुरीच्या हातात द्याव्या, पुरीनं हातात घ्यावा, उंबरट्यापर्यंत जावं, मागं वळून बघावं, तर निदड्या छातीनं वाघासारखा जगणारा बाप मात्र त्याच्या डोळ्यात आसू आहेत. रडणारा बाप पुरीनं पाहिला, पुरीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. आणि रडणाऱ्या बापानं जवळ यावं, पटापटा पटापटा स्वतःच्या पुरीचे 2-4 मुके घ्यावेत आणि कोपरीच्या खिशात हात घालून खिशातून 200 रुपयाची 500 रुपयाची नोट बाहेर काढावी आणि स्वतःच्या लेकीच्या हातावर ठेवावी ना. त्याचं नाव बाप आहे. बापाने दिलेले 200 रुपये आयुष्याची पुंजी नसते, पण गरज पडल्याच्या नंतर त्या 200 रुपयाची 500 रुपयाची किंमत काय आहे हे बापाला माहित आहे. म्हणून स्वतःच्या जवळ साठवून ठेवलेल्या पैशातला रुपया का होईना पण लेकी करता देतो. त्याचं नाव बाप आहे.
हरे चंद्र तारा हरे चंद्र तारा वाहे डोंबा गरीबा वाहे डोंबा गरीबा आले देवाजी जान आले
देवाजी मना आले देवाजी मना तेथे कोणा चालेना हरिश्चंद्र वाहे पांडवांना सहाय्यकारी राजगुरू गेले आले देवाजी मना तेथे तुका म्हणे उभी राहावे तुका म्हणे उभी राहावे जे जे होईल ते ते पाहावे आले देवाजीचे मना तेथे निर्विघ्न विघ्ने देवे देव कार्य सदा गजानन भूतगणाविनाशि कपित जम्बो फलचारु उमा शोक विनाश कारक नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं ओम नमो जात वेद प्रतिपाद्य जे जे सो समेत्यात्म रूपादिवादि गणेश कला मुनि मुनि देवराज स्वामी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरो सांद्र नीलांबुला भम जगननिहित पानी तरुण तुलसी मालां सुंदरं कन्यनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगिपीठे तटे भीमरंजा वरं पुंडरीका समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
गाते श्रोते आणि पाहत चतुर विनोदे दुष्यंते सोमभावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य खिल शक्तिधर स्वदाम्ना अन्य औष्ठ हस्त चरण श्रवणत्वकादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं आले देवाजीचे मना तेथे कोणाचे चालेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबा वैराग्य तपतीर्थ तेजोवले वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम जीवलक निष्ठावान की ज्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्येमध्ये साधनेमध्ये नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती क्षमता होती सामर्थ्य होतं ऐश्वर्य की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चर्येच्या साधनेच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला या किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मानली आली जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली त्या सकल संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं परंतु त्यांच्या सुख दुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तनाकरता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत कुणाच्या वाट्याला आला नाही ते देऊचे सुप्रसिद्ध जगत वंदनीय जगत मान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा एकदा का देवाच्या मनात आला की त्याच्या इच्छेपुढे त्याच्या सत्तेपुढे आणि त्याच्या मर्जीपुढे कुणाचंच काही चालत नाही हे उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्टीकरण करून देणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं गरजेची गोष्ट आणि तो असा अकारण कारण करुणावरून आल्या रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा सकल संतांच्या कृपाशीर्वादाने आयुष्याची वाटचाल करत असताना एक पायरी चढत असताना एक पाऊल टाकत असताना या कलियुगाचा नियम इथं आलेल्या माणसाला एक ना एक दिवस देह ठेवावा लागला जावं लागलं आणि याच नियमाप्रमाणे खऱ्या अर्थानं 1 वर्षभरापूर्वी आपल्या या नेरगावचे सुपुत्र आपल्या सर्वांचे परिचित असणारे मला वाटतंय परिचित म्हणण्यापेक्षा उभं आयुष्य जगत असताना ज्यांना 40 वर्षापेक्षा अधिक काळ आपल्या ग्रामस्थांची सेवा करण्याचं सौभाग्य ज्यांच्या पदरी पडलं ते वैकुंठवासी रामचंद्र आप्पा उल्हाळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण शोकाकुल दुःखद अंतकरणातून या ठिकाणी सगळी मंडळी उपस्थित आहोत प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मनुष्य जाण्याचं किंवा आपल्या जवळचा व्यक्ती जाण्याचं दुःख हे स्वाभाविकपणानं असणार कारण कोणत्या ना कोणत्या रूपाने आपण त्या व्यक्तीशी जोडले गेलो माणसाच्या जाण्याने दुःख होतं याचं एकमेव कारण म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या नात्याने किंवा कोणत्या ना कोणत्या मायेने आपण त्या व्यक्तीशी जोडले गेलेलो जाताना व्यक्ती एकटी गेली हो पण जात असताना बऱ्याच नात्यांना कायमचा पूर्ण विराम गेलेली व्यक्ती एक आहे पण गेलेली व्यक्ती कुणाचा तरी बाप आहे कुणाचा तरी भाऊ आहे कुणाचा तरी काका आहे कुणाचा तरी मामा आहे कुणाचा तरी चुलता आहे कुणाचा तरी मित्र आहे जाताना एकटा गेला पण आज वर्षभरापासून या व्यक्तीशी जोडली गेलेली सगळी नाती कायमस्वरूपी पूर्णविराम गेलेली माणसं परत तुमच्या आमच्या जीवनामध्ये अजिबात येत नाहीच आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या जाण्यानं आपल्या अंतःकरणाला वेदना होणार मनुष्य गेल्यानंतर काही विधिवत कार्यक्रम पार पडले जातात ते बऱ्यापैकी सगळे गेल्यानंतर सगळ्यात पहिला कार्यक्रम होतो मला वाटतं कार्य करण्याची पद्धती कदाचित वेगळी असेल पण मनुष्य गेल्यावर अंत्यविधी हा सगळीकडे आहे अंत्यविधी झाला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आमच्या परिसरामध्ये सावडणी विधी असा करतात इकडे असो काही दिवसानंतर केला जातो त्याला दशक्रिया असं म्हणतात काही ठिकाणी 12वा केला जातो आमच्या भागामध्ये 13वा केला जातो काही ठिकाणी 5.5 महिन्याचं कीर्तन केलं जातं साहेब काही ठिकाणी 11.5 महिन्याचं कीर्तन केलं जातं काही ठिकाणी वर्ष श्राद्धाचं वर्षपूर्तीचं प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं काय सांगितलं महाराज अंत्यविधीपासून ते प्रथम पुण्यस्मरणापर्यंत आयोजित केलेला कोणताही कार्यक्रम असू द्या
तो अंतकरणाला वेदना देणारा आणि शोकाकुलच अंतकरणातून केला जातो. कदाचित हा साज असेल, मंडप असेल, मंडळी गोळा होतील, माहोल होईल, पण हा सगळा सोहळा करत असताना याच्या पाठीमागे आनंद उत्सव नसतो. आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता केलेला हा अट्टहास असतो. आणि म्हणून आजचं हे प्रथम पुण्यस्मरणाचं कार्यक्रम कीर्तन आपण करतोय. वर्ष झालं, बघता बघता वर्ष निघून गेलं. आपल्या सर्वांचे परिचित असणारे आप्पा आपल्या सगळ्यांना सोडून गेले. परिवार मोठा आहे, सुस्वभावी, मन मिळावू, सगळ्यांशी आपुलकीनं जिव्हाळ्यानं राहणारे व्यक्तिमत्व चालता बोलता अनपेक्षितपणे काली निघून गेलं, आकस्मिक निघून गेलं. घर, कुटुंब, गाव, पंचकृषी शोकाकुल झाली. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. अंतकरणाला असह्य वेदना होत्या त्या मनुष्याच्या जाण्यानं. गेल्यानंतरच माणसाला माणसाची किंमत कळते. मायबाप असताना माणसाला माणसाची किंमत कळत नाही. पण माझं स्पष्ट मत आहे, असताना माणसाला माणसाची किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर किती जरी कळाली तरी नंतर कळून उपयोग नाही हो. असताना माणसाला माणसाची किंमत कळावी, नंतर काय उपयोग आहे? दुर्दैव आहे या समाजाचं, या कलियुगातल्या मानव जातीचं. माणसाला माणसाची किंमत असताना कळत नाही, अजिबात कळत नाही. मिळाले कशा करता वापरायचे, कशा करता कसं वापरलं पाहिजे, कुणी दिलं, कशासाठी दिलं, अजिबात विचार नाही. म्हण आहे आपल्याकडं, रोजचं मढ त्याला हो. रोज उठावं, स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याकरता दिवसभर कष्ट करावं, काही देणं घेणं नाही. देव नाही, देश नाही, धर्म नाही, संप्रदाय नाही, काही नाही. गरज पडल्यानंतर मात्र तिथं नतमस्तक व्हायला जातो, पण अन्य वेळी मात्र आपल्याला देव आठवत नाही, त्याची किंमत कळाली नाही. मी नेहमी एक उदाहरण सांगतो आणि मग माझ्या अभंगात प्रवेश करतोय. एका कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली. बोलत चला. एका कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली. जाणकारात, तुषारात, चांगले चांगले कीर्तनकार आपल्या या मायभूमीमध्ये येऊन गेलेली आहेत. चांगल्यांचं ऐकलंय तुम्ही म्हणून सांगतोय तुम्हाला. त्या कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली. तो कुंभार त्या मातीकडे बघत होता. किती तास, किती दिवस, किती महिने, किती वर्ष त्या मातीकडे बघत बसल्यानंतर कुंभाराचं पोट भरणार आहे बरं बघून? नाही हो. लक्षात आलं त्याच्या, अरे ही माती आहे, या मातीकडे बघत बसलो ना तर एक दिवस आपली माती होईल. मग काहीतरी केलं पाहिजे. काय करावं हा प्रश्न डोळ्यासमोर आला आणि मग त्यानं विचार केल्यानंतर लक्षात आलं याच्यामध्ये काहीतरी मिश्रण केलं पाहिजे. म्हणून त्यानं मातीमध्ये पाणी टाकलं. माती आणि पाणी दोघांचं मिश्रण केलं आणि मग तयार झाला त्याचं नाव. माती आणि पाणी मिक्स केल्याच्या नंतर तयार झाला त्याचं नाव. हा, आपल्या नीरमध्ये काय वेगळं होत नाही ना. चिखल झाला तयार. आता त्या चिखलाच्या गोळ्याकडे तो कुंभार बघायला लागला. सांगा किती वेळ, किती तास, किती दिवस, किती महिने त्या चिखलाच्या गोळ्याकडे बघत बसल्यानंतर कुंभाराचं पोट भरल नाही. अरे लक्षात आलं हा चिखलाचा गोळा आहे, ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल. एकदा का वाळला की परत आकार देता येणार. कळतंय ना? अजून सोपं सांगू, जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल. बरोबर ना? एकदा का तुमच्यासारखा वाळला की परत आकार देता येणार. आता टाळी वाजवा. त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याकरता कुंभारानं स्वतःचे हात पुढे केले आणि आपल्या हातानं मातीच्या गोळ्याला आकार द्यायला सुरुवात केली. आकार देता देता सुंदर, सुबक, आकर्षक, देखणं बघतच राहावं इतकं अप्रतिम असं गाडगं मडकं तयार झालं. कुंभाराला आनंद वाटला. हातानं कमाल केली, किमया केली, सुंदर गाडगं मडकं तयार झालं. पण लक्षात आलं तयार केलेलं गाडगं मडकं मातीचं आहे. हे मातीचं मडकं जास्त काळ टिकणार अजिबात नाही. पण हेच मातीचं मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर मडक्याला काय करावं लागल? वा वा, हुशार आहे सगळी. काय करावं लागल? बोला बोला, काय करावं लागेल? भाजावं लागेल. मग नीट ऐका, मातीचं मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल ना तर त्याला भाजावं लागेल. तसं रक्तमासाचं मडकं सुद्धा जास्त काळ टिकावं असं वाटत असेल ना तर हरिनामानं भाजावं लागेल. त्याशिवाय याची किंमत जगाच्या मालकाला कळणार. चला, मडकं भट्टीत टाकलं, भाजलं, भाजून बाहेर काढलं. आता मात्र गॅरंटी पटली. भाजलंय मडकं. आता भाजलेलं मडकं लवकर फुटणार नाही. मडकं लवकर फुटणार नाही ही गोष्ट ध्यानात आली खरी, पण मायबाप त्याच्या लक्षात आलं तयार केलेलं मडकं जगाला दाखवायला केलंय का तयार केलेलं मडकं स्वतःला पोट भरायला केलंय? कशा करता? अहो पोट भरण्याकरता केलंय.
आपला व्यवसाय तो आहे. मग जर पोट भरायचं असेल तर मडक्याला घरात ठेवून उपयोग नाही. मग या मडक्याला काय केलं पाहिजे? विकलं पाहिजे. म्हणजे साधा त्याचा बाजार केला पाहिजे. मग बाजार करायचं म्हणलं तर बाजाराच्या दिवशी बाजारात गेलं पाहिजे. मग तुमचा बाजाराचा दिवस कोणता? हा कोणता? मंगळवार. आमचा बी मंगळवार पक्क जुळला आता. म्हणजे दोघांचा बाजार एकाच दिवशी भरतो, हे पण महत्वाचं आहे. त्या मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी ते मडकं घेतलं आणि तो कुंभार बाजारात विकायला बसला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गिराईक येत होती. मोबदला पटत नव्हता. भाऊ विचार आला, अरे एवढे प्रयत्न केलेत आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा जर याला गिराईक लागत नसेल तर या मडक्याचा काय उपयोग? या मडक्याला चांगलं गिराईक आहे सकाळ संध्याकाळ, मी त्या मडक्याचं सांगतोय. नाही त्याला गिराईक, काय करावं? वैताग आला. पण देवाच्या मनात आल्यावर महाराज न घडणारी गोष्ट घडते. संध्याकाळचे 6 वाजले गिराईक आलं. जसं गिराईक आलं तसा मोबदला पटला. जसा मोबदला पटला तसं मडकं विकून टाकलं. आणि मडकं जसं विकलं तसं मडक्याच्या बदल्यात मिळाले कुंभाराला काय? पैसे. आता नीट ऐका, माझं स्पष्ट मत आहे. जर कुंभारानं मडकं विकल्यानंतर मडक्याच्या बदल्यात कुंभाराला पैसे मिळाले तर पैसे मिळाल्यानंतर तरी कुंभाराचं पोट भरलं पाहिजे. पण भरलंय का? भरलंय का? खुशाल नाही म्हणताय. कुंभार काय पाहुणा होता काय तुमचा? कुंभाराचं अजिबात पोट भरलं नाही. आणि कुंभाराचं जर पोट भरलं असतं तर कुंभारानं सकाळचं कीर्तन नीरमध्ये घेऊन संध्याकाळी आटपाडीला घेतलं. म्हणजे कुंभाराला रोज 2-2 कीर्तन करावी लागतात तरी कुंभाराचं पोट भरत होय. माझ्यावर घेऊन आलं की तुम्हाला गुदगुल्या व्हायला लागल्या. पण इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती मरेपर्यंत तडफडतोय ते ईदभर पोटा करता. पण जे ईदभर पोट भरण्याचा प्रयत्न करतोय ना, लाकडं खाली पुसली पण हे पोट मात्र कधीच कोणाचं भरलं नाही. ईदभर पोटासाठी पहा केवढा पोटासाठी. ईदभर पोटासाठी असं म्हणताना इको द्यायचं बरं. पोटासाठी या ईदभर पोटा करता धडपडत राहिली माणसं, पण माणसाचं पोट भरलं नाही. कुंभाराने सुद्धा मडकं विकलं. आता निवांत झाला. आता एका मडक्याच्या विक्रीनंतर आयुष्यात काहीच काम करायची गरज असं होत आहे नाही होत. परत काम करावं लागतं. मग तो कुंभार घरी आला, पुन्हा माती, पुन्हा पाणी, पुन्हा मिश्रण, पुन्हा घडवणी, पुन्हा सगळी तयारी करायला लागला. माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे. ज्याला मडकं विकलं होतं तो मडकं वापरत होता. 2 महिने, 4 महिने, 6 महिने मडकं वापरलं. आणि वापरता वापरता एक दिवस मडकं हातातून खाली पडलं. मडकं जसं हातातून खाली पडलं तसं मडक्याची सोन्याची बिस्किट तयार. काय झालं? अरे तुकडे झाले. आणि तुकड्याचं रूपांतर पुन्हा मातीच झालं. नीट ऐका, मातीपासून बनवलेलं मडकं एवढी प्रक्रिया केल्यानंतर त्या मडक्याला जर पुन्हा मातीत जावं लागत असेल तर पंचमहाभूतांनी तयार झालेला हा मानवी देह कितीही रंगवा, कितीही सजवा, कितीही नटवा, एक दिवस बसलेल्या आणि उभा असणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराची मातीच होणार आहे. त्याला संतोष महाराज
शरीराची होय माती, कोणी नये ती संगाती. प्रत्येकाच्या शरीराची माती होणार आहे, त्याच्यातून कुणाची सुटका झालेली नाही. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलेला माणूस मरणार आहे, मेलेला पुन्हा जन्माला येणार आहे. राडगाडग्यासारखं चालत राहणार आहे, लक्षात ठेवा. याच्यातून कुणाची सुटका झाली नाही, होत नसते, लक्षात ठेवा. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, माणसं जाणं ही गोष्ट अटळ आहे, कारण मृत्यू कुणालाच चुकला नाही, कुणालाच चुकला नाही. किती जरी प्रयत्न केले थांबवण्याचा, वाचवण्याचा, तरी धन दौलत पैसा अडका सोनं नाणं ऐश्वर्य किती असू द्या, पायाशी जरी लोळण घालत असली लक्ष्मी, तरी माणसाचं मरण वाचत नाही. नीट ऐका, पैशानं धन दौलतीनं जर माणसाचं मरण वाचलं असतं, तर जबाबदारीने एक वाक्य बोलतो, श्रीमंताच्या घरातली माणसं कधी मेलीच नसती. लय मोठ्या थप्प्या उशाला ठेवल्या असत्या आणि यमदारात आल्यानंतर सांगितलं असतं, लागतंय तेवढं घे, पाहिजे असेल तर अजून दुसरीकडं कोठार आहे, पण आपल्या जीवाला धक्का लागता कामा नाही. किती बी असू द्या, सगळं जरी पायाशी लोळण घालत असलं तरी वेळ आल्याच्या नंतर सोडविना तेव्हा नाही सोडवणार कुणी आपल्याला यातून, अजिबात नाही. ती वेळ आल्यानंतर त्या वेळेला मात्र देहा ठेवावाच लागणार आहे, जावंच लागणार. फक्त एक आहे, अडकलोय त्या मायावी जाळामध्ये, त्या मायावी शक्तीमध्ये, त्याच्यामुळे दुःख होतं, डोळ्याला पाणी येतं. बराचसा काळ एकत्र घालवला ना, म्हणून कदाचित डोळ्याला टचकन पाणी येतं. का एवढ्या लवकर त्यानं साथ सोडायला नको होती असं आमच्या अंतकरणाला वाटतं, मग आमच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. आज ज्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं आपण शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं इथं जमलोय, उपस्थित आहोत, बाहेर काय नाही विचार केला तर कुटुंबाची जडणघडण करत असताना मला वाटतंय 2 मुलं आणि 1 मुलगी असा तिघांचा संसार लहानाचा मोठा केला. वाघासारखं आयुष्य जगत असताना 4 भाऊ होते. 1 वर्षभरापूर्वी दुसऱ्या भावाचं निधन झालं. काही दिवसानंतर आमच्या आप्पांचं जाणं झालं. आज 2 बंधुराज आहेत. हा एवढा मोठा संसार, त्या संसाराचा डोलारा सगळ्यांना सांभाळत असताना, सगळ्यांची मनं जपत असताना, सगळ्यांना आधार देत असताना बघता बघता कुटुंबावरती काळानं घाला घातला. आणि चालत्या बोलत्या हसणाऱ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण, गोकुळासारखं वातावरण असणाऱ्या घरामध्ये मात्र दुःख कधी पसरलं कोणालाच कळालं नाही. बरं, जो व्यक्ती आपल्यातून निघून गेला नाही त्या व्यक्तीबद्दल बोलायचं म्हणलं तर हा व्यक्ती फक्त कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. दादा, कुटुंब चालवत असताना मी काहीतरी समाजाचं देणं लागतो. माझा समाज म्हणजेच मी आहे आणि या समाजाकरता मी काहीतरी केलं पाहिजे. 40 वर्षाहून अधिक काळ आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाला मला वाटतंय वेळेवर पाणी पाजण्याचं काम, पाणी सोडण्याचं काम या माणसानं केलंय. मनुष्य गेल्याच्या नंतर माणसाला माणसाची किंमत कळते ना. कदाचित आप्पांची किंमत आजही इथं बसलेल्या प्रत्येक माई माऊलीच्या स्मरणात राहत असेल. 2 मुलं आहेत. 2ही मुलांचा संसार लहानाचा मोठा करत असताना, स्वतःला स्वतःच्या पायावर भरभक्कमपणे उभं करत असताना बाप नावाच्या माणसाला काही करावं लागत नाही. आणि मला वाटतंय बापाचा सगळ्यात जास्त जीव असतो ना, ती मला वाटतंय घरात त्यांचीच लाडकी लेक, तिचं उमाताई असं नाव आहे. आज वर्ष झालंय दारात येत असेल, उंबरठ्यामध्ये उभं राहत असेल, पण उंबरठ्यात उभं राहिल्यानंतर अंतःकरणापासून वाटत असेल की आपल्या बापाला, आपल्या आप्पांना हाक मारावी. बसलेली मंडळी सांगा, किती मोठ्याला हाक मारल्यानंतर त्या हाकेला ओ देणारा घरातला बाप घरातून आवाज देणार आहे? अजिबात नाही. असताना माणसं जपा, मायबाप असताना जपा. एकदा अशी पडद्यावरती ना, अशी एकदा बॅनरवरती माणसं दिसायला लागली ना, की परत त्यांच्याकरता डोळ्यात पाणी आणून काही उपयोग होत नाही. काय करत नाही बाप तुमच्या आमच्या करता. आयुष्याचं समर्पण करणारा बाप आहे. नाही कळणार, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे ना. अगदी त्याप्रमाणे बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. अरे, बापाबद्दल कविता लिहिणारे अनेक असतील, बापाबद्दल लेखणी करणारे लेखक भरपूर असतील, पण आमच्या तुकोबारांनी सुद्धा बाप लिहिताना त्यांचा हात कधीच कमी पडला नाही महाराज, कधीच. बाप करी जोडी लेकुराची गोडी, बाप करी जोडी आवाज दे आणि बोल.
टाळी वाजवा जरा महाराजांसाठी. बाप करी जोडी लेकुराचे उडी आपुली कुरवंडी आळवणी. स्वतःच्या कुटुंबाची जडणघडण करत असताना अनेक संकटांचा सामना करत असताना कधी स्वतःच्या मुलाबाळांना झळ लागू देत नाही, त्याचं नाव बाप आहे. अरे खिशात रुपया असू द्या नाहीतर नसू द्या, पण घरात लागणारी गोष्ट मात्र लोकांच्या दारात उभं राहून उसनी मागून का होईना पण स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करणारा कोण आहे? घरातला बाप आहे. आज बसलेल्या बऱ्याच माता माऊल्या माझ्या समोर बसलेत. आप्पांचा विषय काढल्यानंतर बऱ्याच माता माऊलींच्या डोळ्याला पाणी आलं, पण मायबाप आवर्जून तुम्हाला सांगतोय, मी आज बाप सांगतोय ना, बाप सांगताना तुम्ही तुमच्या बापाचा चेहरा डोळ्यापुढे आठवा. बापाचा चेहरा डोळ्यासमोर आठवल्याच्या नंतर तुमच्या ध्यानातील या जगाच्या पाठीवर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा घरातलं सगळ्यात मोठं दैवत कोण असेल तर तो तुमचा बाप आहे. त्या बापा एवढं प्रेम तुमच्यावर कधी कुणी केलं नाही, करत नाही, करणारही नाही. का? माहित आहे त्या बापाला तळाताच्या फोडाप्रमाणे जपलेली माझी लेक आज घरामध्ये खेळतीये, बागडतीये, उड्या मारतीये, नाचतीये. अंगा खांद्यावर खेळणारी ही माझी लेक तळाताच्या फोडाप्रमाणे जपलीये घरी. पण काही दिवसाचा काळ निघून गेल्याच्या नंतर हीच लेक परक्याचं धन होऊन लोकांच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप प्रेम करतो. पोराचं चुकू द्या, दोन मुस्काडीत मारतो, ए हरामखोरा, राहायचं असेल तर नीट माझ्या घरात राहायचं, नाही तर घराच्या बाहेर हो. कदाचित बाप बोलतो मुलाला, पण 500 पेक्षा जास्त चुका जरी माझ्या लेकीच्या झाल्या ना, तरी सगळ्या चुका स्वतःच्या पोटामध्ये टाकून स्वतःच्या लेकीला जवळ ओढतो आणि घरातल्या सगळ्यांना ओरडून सांगतो, ए परत माझ्या पुरीला बोलायचं नाही या. कारण काय? स्वतःपेक्षा जीवापाड प्रेम तो बाप स्वतःच्या लेकीवर करतो, मायबाप लेकीवर करतो. ज्या दिवशी तो प्रेम करणारा, तुम्हाला जीव लावणारा, मायेने जवळ घेणारा बाप घरातून निघून जातो ना, त्या दिवशी मात्र ते घर किती जरी मोठं असलं तरी घरातली लेकीवर माया करणारा घरातला बाप मात्र निघून गेल्यानंतर ते घर सुन सुन वाटत असतंय. वर्षभराचा काळ आठवा तुम्हीच. अरे कल्पना फक्त करा. असतील तर कदाचित त्यांचे चेहरे आठवा, नसतील तर नक्कीच त्यांनी तुमच्या आमच्या करता काय केले याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. सण आला, दिवाळी आली, दसरा आला, गावातला कार्यक्रम आला, उत्सव आला, मायबाप नाही माझ्या अंगाला कपडा मिळाला तरी चालेल, पण माझी लेक, माझी पोरं मात्र समाजात चांगली दिसली पाहिजेत याच्याकरता लोकांकडून उसने पैसे आणून दिवाळीचा सण साजरा करणारा बाप आहे. हो, दुर्दैवानं त्या बापाची किंमत आपल्याला कळत नाही महाराज. या माणसानं म्हणजे आमच्या आप्पांना सुद्धा या परिवाराकरता तेच केलंय. सगळीच काय गडगंज संपत्ती होती, सगळं काही धन दांडकी अवस्था होती असं नाही हो. पूर्वीचा काळ सांगत होते मग आमचे महाराज, अत्यंत हलाखीची परिस्थिती. आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये शेतामध्ये राबून कष्ट करत असताना या सगळ्यांचं संगोपन करण्याची ताकद खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वानं भोगली आहे. कमी नाही पडून दिलं. आणि आज परिस्थिती देव सुद्धा इतका निष्ठुर आहे की आज फक्त डोळ्यानं बघायचं होतं आपल्या लेकरांचा संसार मोठा झालेला, आज फक्त डोळ्यानं बघायचं होतं आपल्या नाती हळूहळू मोठ्या होताना, आज फक्त डोळ्यानं बघायचं होतं आपले नातवंड आपल्या समोर खरं तर स्वतःच्या पायावर उभी राहताना. पण देव असा आहे, सगळं काही सुखात असेल ना त्यावेळेस मात्र काहीतरी त्याच्यामध्ये खडा टाकतो. आणि चांगलं चालू असताना आपल्या घरातला करता माणूस घरातून घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. काही नव्हतं करायचं, बसायचं होतं, फक्त डोळ्यानं पाहायचं होतं. आली असती कधीतरी 4 महिन्यातून लेक बापाला भेटायला, दारात उभं राहिलेल्या पुरीशी मनमोकल्यापणानं गप्पा मारणारा हाच बाप होता, त्याचं नाव आप्पा होतं. मनातल्या सगळ्या गोष्टी लेकीला सांगत असावा. कदाचित ती आमची उमाताई सुद्धा मनातल्या सगळ्या साठवलेल्या गोष्टी ज्या कुणाशीच बोलू शकत नाही आपल्या बापाला इथं माहेराला आल्यानंतर सांगत असावी, बाजूला बसत असावी, 2 दिवस आपुलकीनं घरी राहत असावी, एक वाक्य बोलू जबाबदारीनं. या कुटुंबामध्ये, या आयुष्यामध्ये आणि या प्रत्येकाच्या घरादाराचा विचार केला ना मायबाप, तर कुटुंबामध्ये तुमचं आमचं मन मोकळं करण्याची सगळ्यात मोठी जागा बापाची असते. पण दुर्दैव आहे, काय दुर्दैव आहे की त्या बापाबरोबर मन मोकळ्यापणानं गप्पा माराव्यात, बोलावं, मनातलं सगळं सांगून टाकावं, एवढं धाडसच आम्ही कधी केलं नाही. आईच्या जवळ बसलो, आई बरोबर सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण मायबाप बापात आणि लेकात एवढं अंतर तयार झालं की आमच्या 35 वर्षाच्या पोरानं कधी त्याच्या बापाला गळ्यात पडून मिठी नाही मारली.
मनातल्या भावना नाही कधी व्यक्त केल्या, कधीच सांगू शकला नाही. पण पोरगी मात्र माहेराला आल्यावर सांगायची बरं. सगळं ऐकून घ्यायचा बाप, आणि बापाने सगळं ऐकल्यानंतर बाप सांगायचा, ए पोरी, ए तायडे, ए अक्का, ऐक ग, फार कष्टातून तुला लहानाचं मोठं केलं, नंतर हाताच्या फोडाप्रमाणे जपून तुला आज लोकांच्या घरी पाठवलंय. आयुष्यात कुठलीही गोष्ट कमी पडू दे, अरे तुझा गरीब जरी बाप असला ना, गहार राहील, पण तुला कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. पण ए पुरी, ते आयुष्य जगताना मात्र तुझ्या बापाची मान समाजात खाली होईल असं कधीच ग वागू नकोस. आजपर्यंत या समाजाचा फार मोठा अन्याय सहन केलाय, त्रास सहन केलाय, पण स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही. पोरी, तुझ्या वागण्यानं जर बापाला मान खाली घालायची वेळ आली ना, तर त्यावेळी तो बाप जगण्यापेक्षा मरण पसंत करेल. बाप सांगतोय, पोर ऐकतीये. नाही बाबा, काळजी करू नका, जसे आशा तसे दिवस काढेल, नाही तक्रार कुणाची कुणाजवळ करणार, आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, तुमच्या इज्जतीला कधीच डाग लागू देणार नाही. बापाचा लेकीचा संवाद चालू आहे. 2 दिवस पुरीनं राहावं, पुन्हा सासरची ओढ, मुलाबाळांची ओढ, आपल्या घरची ओढ लागावी, आणि मग निघालेली पोरगी बापानं बघितल्याच्या नंतर बापानं सांगावं, ए पुरी, निघालीस, चालली का ग? जाता जाता तेवढी कोपऱ्यात पडलेली लसणाची कांद्याची पिंडी घेऊन जा ग. माय बाप, मी तुमच्या पोरासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, बापानं दिलेली लसणाची कांद्याची पिंडी आयुष्याला पुरते? नाही हो, अजिबात नाही. माहित आहे त्याला, आयुष्यभर नाही पुरणार. पण लेकीचा संसार उभा करत असताना एका वेळेचं जेवण जरी या बापाच्या सहकार्यानं झालं, तरी बाप म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडू लागलो, म्हणून बाप देत असतो. त्या लसणाच्या कांद्याच्या पिशव्या त्या बापानं पुरीच्या हातात द्याव्या, पुरीनं हातात घ्यावा, उंबरट्यापर्यंत जावं, मागं वळून बघावं, तर निदड्या छातीनं वाघासारखा जगणारा बाप मात्र त्याच्या डोळ्यात आसू आहेत. रडणारा बाप पुरीनं पाहिला, पुरीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं, आणि रडणाऱ्या बापानं जवळ यावं, पटापटा पटापटा स्वतःच्या पुरीचे 2-4 मुके घ्यावेत, आणि कोपरीच्या खिशात हात घालून खिशातून 200 रुपयाची 500 रुपयाची नोट बाहेर काढावी, स्वतःच्या लेकीच्या हातावर ठेवावी ना, त्याचं नाव बाप आहे. बापाने दिलेले 200 रुपये आयुष्याची पुंजी नसते, पण गरज पडल्याच्या नंतर त्या 200 रुपयाची 500 रुपयाची किंमत काय आहे हे बापाला माहित आहे. म्हणून स्वतःच्या जवळ साठवून ठेवलेल्या पैशातला रुपया का होईना पण लेकी करता देतो, त्याचं नाव बाप आहे. काय करत नाही तो बाप, सगळं काही व्यवस्थित व्हावं, त्या पुरीनं निघून जावं. सासरी संसार करतेय, आणि चुकून जरी कळलं ना की बापाची तब्येत बिघडली, तरी त्या पोरीचा जीव असा कासावीस होतो. कधी एकदा बापाला भेटायला जाते, कधी एकदा डोळं भरून बघते त्याला, कारण त्या कालखंडामध्ये पैशापेक्षा, प्रॉपर्टीपेक्षा स्वतःवरती प्रेम करणाऱ्या स्वतःच्या लेकीची बाजूला असण्याची फार गरज असते. एक वाक्य बोलू, बापाच्या आयुष्यातली आई कधीच निघून गेलेली असते, पण त्या आईचं कर्तव्य जर आईच्या पश्चात कोण करत असेल तर ती घरातली पोरगी असते. लक्षात ठेवा, घरातली मुलगी असते. आईच्या रूपात बघत असतो तो बाप, कधीच अंतर देत नाही, कधीच तिला दुखवत नाही. सगळं काही जिथल्या तिथं चालू असताना किती जरी अडचणी आल्या ना, तरी सांगतो काळजी करू नकोस, मी आहे. मला जास्त वेळ घालवून खरं तर या विषयावर बोलायचं नाही, परंतु मला वेळेची मर्यादा आहे म्हणून सांगतो. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या माय बाप, एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला माहेर कुठपर्यंत जिवंत आहे? कुठपर्यंत जिवंत आहे? सांगू, जोपर्यंत माहेरातली तुमची आई जिवंत आहे, आणि जोपर्यंत माहेरातला तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत माहेर जिवंत आहे. या नारदाच्या गादीवर सांगतोय, त्यांच्या पश्चात माहेरात गेल्यावर चप्पल काढायला सुद्धा तुम्हाला कोणी जागा देणार, कोणी जागा देणार. एवढं त्या बापाचं लेकीवर प्रेम आहे. आज वर्ष झाली आहे दादा, वर्ष झाली आहे ती पोर आपांच्या प्रेमाला मुकली आहे. 2 मुलं आहेत मला वाटतंय, मोठ्यांचं नाव प्रवीण दादा आहे, लहानाचं नाव नितीन दादा आहे. ही 2ही पोर आहेत, समाजात ताटमान्याने जगत असतील, सगळं काही असेल, धन दौलत पैसा सगळं मान सन्मान आहे, पण मंडळी नीट आहे का? नीट आहे का? संध्याकाळी पोरगा उशिरा जर घरी येत असेल ना,
तर उशिरा पोरगा का घरी येतोय किंवा आज का घरी उशिरा आला याची काळजी करणारा आणि विचारणारा बाप आज घरात नाही हो, त्यांच्या घरात नाहीये. आज कदाचित बाकीची सगळी मंडळी दुःख विसरून जातील, पण दिवसभर घरामध्ये असताना कुटुंब करता, संसारा करता, मुलाबाळांकरता, नातवंडांकरता, लेकी करता, सगळ्यांकरता धडपडणारे आप्पा परत आता तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाहीत. हे दुःख प्रत्येकाच्या पदरी आहे. कदाचित हे दुःख आज या परिवाराच्या वाट्याला असेल, उद्या तुमच्या माझ्या वाट्याला सुद्धा येणार आहे. याच्यातून नाही सोडवणारा कुणी, किती मोठा असू द्या आणि किती गरीब असू द्या. मी दादा एक नेहमी उदाहरण सांगतो. या पृथ्वी तलावरती हरिश्चंद्र नावाचा एक राजा झाला. माहित असेल राजा हरिश्चंद्र राजा. गडगंज संपत्ती, ऐश्वर्य संपन्न आयुष्य, दारात आलेला माणूस कधी विनमुख गेला नाही, मोकळ्या हाताने गेला नाही. अरे माझ्या प्रजेतला प्रत्येक व्यक्ती हा सुखानच राहिला पाहिजे याच्याकरता धडपडणारा तो तेजस्वी राजा होता, संस्कार संपन्न राजा होता, सत्यवचनी आणि प्रामाणिक राजा होता. त्याचं नाव हरिश्चंद्र राजा. काही भोजन बोलता बोलता सहज म्हणतात, एखादा जर लय दान धर्म करायला लागला तर लोक काय म्हणतात, ए लय मोठा हरिश्चंद्राची ते तुम्ही म्हणा, तोच तो हरिश्चंद्र राजा पाहिजे हो. सगळं होतं. एक दिवस स्वप्नात विश्वामित्र आले आणि विश्वामित्राने सांगितलं, ए राजा, दारात आलेल्या माणसाला कधी मोकळ्या हाताने पाठवलं नाहीस ना, आता मी तुझ्याकडे काहीतरी मागायला उभा आहे, तुला मला द्यावं लागेल. क्षणाचाही विलंब न करता हरिश्चंद्र राजाने सांगावं, महाराज मागायचंय ते मागा. हा हरिश्चंद्र राजा तुम्हाला द्यायलाच बसला. त्याचाच फायदा विश्वामित्रानं घ्यावा आणि विश्वामित्रानं ताबडतोब सांगावं, राजा आजपर्यंत बऱ्याच जणांना बरंच काय 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 देत बसलात, मला तुझं सगळं साम्राज्यच पाहिजे. डोळ्याचं पातं लवताना लवतं एवढाच वेळ गेला. क्षणाचाही विलंब न करू देता त्या हरिश्चंद्र राजानं हातावर पाणी सोडलं आणि संकल्प केला, आजपासून हे सगळं साम्राज्य तुमचं. घडलं पण कुठं? कुठं? स्वप्नात. स्वप्नात बरीच जण बऱ्याच जणांना बरंच काय काय देतात. खरं देण्याची वेळ आल्यावर काय होतं ते मी तुम्हाला सांगायची गरज काय. त्या हरिश्चंद्राच्या नशिबात होतं कुणास ठाऊक. जे स्वप्नात घडलं ते सत्यात घडलं. विश्वामित्र समोर उभं राहिले आणि हरिश्चंद्राला म्हणतात, ए राजा, जे स्वप्नात मागितलं होतं, मागितल्या बरोबर तू जे दिलं होतंस ना, ते घेण्याकरता मी इथं आलोय. मला वाटतंय दादा, आताचा एखादा जर भाऊ राजा असता तर त्यानं विश्वामित्राला दोरीनं बांधून आमच्या तिकडं वरणच्या घाटात नेऊन टाकला असता. पण सत्यवचनी आहे तो, प्रामाणिक आहे तो, नीतीश नमत्ता संपन्न आहे. नाही विलंब केला, पुन्हा हातावर पाणी सोडलं आणि सांगितलं, आजपासून हे सगळं साम्राज्य महाराज तुमचं आहे, माझा काही संबंध नाही. अंगावरच्या कपड्या व्यतिरिक्त आता दुसरं काही राहिलं नाही. मुलं बाळ जगवायची कशी, पोरांचा सांभाळ करायचा कसा आणि ती लेकरं लहानाची मोठी करायची कशी, हा भला मोठा प्रश्न खऱ्या अर्थानं त्या राजाच्या समोर उभा होता. विचार केला, लाज भय शंका दुराविला मान, नको आता या सगळ्या गोष्टीची आपल्याला काही जवळीक करायची गरज नाही. आता इथून पुढचं आयुष्य जसं जमेल तसं करायचं. त्याच्याच साम्राज्यातला डोंबा नावाचा ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाच्या घरी हरिश्चंद्र राजा काम करायला निघून गेला. त्यांच्या घरी तिथं गेल्याच्या नंतर नोकरी चाकरी करायला लागला. चाकरी करता करता त्याची पत्नी तारामती राणी, ती तारामती राणी एका ब्राह्मणाच्या घरी काम करायला निघून गेली. ते काम करत असताना तिच्या सोबत त्यांचा मुलगा युवराज रोहिदासही तिथं आहे. थोडस धावतो सांगतोय. काही दिवसाचा काळ निघून गेला आणि काही कालावधीनंतर त्या युवराज रोहिदासाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाला आणि युवराज रोहिदास मरण पावला. वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण साम्राज्यात पसरली. अमक्याचा म्हणजे साम्राज्याचा एकेकाळी मालक असणाऱ्या हरिश्चंद्राचा मुलगा युवराज रोहिदास मरण पावलाय. मंडळी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. हरिश्चंद्राचा मुलगा म्हणजे युवराज रोहिदास गेलाय, त्याच्या अंत्यविधीला साम्राज्यातल्या किती लाखो लोकांची गर्दी पाहिजे. आजही आम्ही म्हणतो, आयुष्यात आम्ही एकमेकाची तोंड नाही बघितली, पण एखाद्या तसल्या वैऱ्याच्या घरातला मनुष्य गेला तरी निमंत्रणाची वाट बघायची नाही. नाही त्याच्या आनंदात गेलो तरी चालेल, पण असल्या वैऱ्याच्या अंत्यविधीला मात्र गेलं पाहिजे, जावं, ही भावना, ही नीतिमत्ता आमची आहे. पण हरिश्चंद्राचा मुलगा मेला आणि त्याच्या मुलाच्या त्या अंत्यविधीला साम्राज्यातला एकही मनुष्य आला नाही.
स्वतःच्या आईनं स्वतःच्या मुलाचं प्रेत घेतलं आणि स्मशान गाठलं. अंधार पडला होता, रात्र झाली होती, स्वतःच्या मुलाचं शरण रचलं आणि त्या सरणावरती त्या चितेवरती मुलाला झोपवलं. आता फक्त अग्निडाग द्यायचा आहे, आता फक्त पेटवायचंय. तेवढ्यात अंधारातून आवाज आला, ए जोपर्यंत त्या पोराच्या अंगावर कापड टाकत नाहीस ना तोपर्यंत मी त्याला अग्नी देऊ देणार नाही. राग आला त्या तारामतीला आणि रागामध्ये म्हणायला लागली, ए अरे कोण आहेस तू? तुला माहित आहे का मी कोण आहे? एकेकाळी या साम्राज्याचा मालक असणाऱ्या हरिश्चंद्राची मी बायको तारामती आहे. चितेवर पडलेला कुणी आयरा गायरा नाही, त्याच हरिश्चंद्राचा मुलगा युवराज रोहिदास आहे. शेवटचं कापड टाकायला नव्हतं, कापड, त्या कापडाला काय म्हणतात तू? मला वाटतं हिंदीमध्ये कफन म्हणतात, मराठीत काय म्हणतात त्याला? बरीच जण घालावली आजपर्यंत पण काय कापडाचं नाव कळालं नाही. मांजरपाटाचं कापड म्हणतात. ते मांजरपाटाचं कापड टाकायला सुद्धा त्या तारामतीकडे नव्हतं. आणि रागाने त्याला सांगायला लागली, तुला माहितीये का मी हरिश्चंद्राची बायको, तो हरिश्चंद्राचा पोरगा. त्या अंधारात बसलेल्या माणसाचा हसण्याचा आवाज आला आणि हसता हसता तो माणूस म्हणायला लागला, ए असशील तू हरिश्चंद्राची बायको तारामती. तो चितेवर पडलेला असेल हरिश्चंद्राचा मुलगा युवराज रोहिदास. मी सुद्धा कुणी आयरा गायरा नाही, मी स्वतः हरिश्चंद्र राजा आहे. एकेकाळी साम्राज्याचा मालक होतो, आता मसनवाट्याचा राखणदार झालोय. नवऱ्याचा आवाज ऐकला आणि तारामतीच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं आणि रडणारी तारामती नवऱ्याला सांगायला लागली, मालक, ओ मालक, आयुष्यात दारात आलेला मनुष्य कधी मोकळ्या हाताने गेला नाही. दान धर्म करत राहिलो, सगळं काही देत राहिलो, मग आज तुमच्यानी माझ्या वाट्याला ही वाईट वेळ एवढी का? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना हरिश्चंद्र राजा म्हणतो, ए तारामती, इथं जन्माला घालणं तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या हातात आहे. इथं आल्यानंतर कधी घेऊन जायचं हे सुद्धा त्याच्याच हातात आहे. तोच पंढरपूरला विटेवरती उभा असणारा, कमरेवरती हात ठेवून बसलाय ना विठोबा, तोच. एकदा का त्याच्या मनात आलं ना की या हरिश्चंद्राला राजा करतो, राजा, आणि त्याच्या जर मनात आलं तर हा हरिश्चंद्र राजा असणारा त्याला मसनवाट्याचा राखणदार करतो. एकदा का त्याच्या मनात आलं की त्याच्या इच्छेपुढं, त्याच्या सत्तेपुढं आणि त्याच्या मर्जीपुढं कुणाचंच काही चालत नाही. अभंगाचं पहिलं चरण. धीरज महाराज, नितीन दादा, टाळ वाजवणारा मजबूत असा.
शिवाजीचे म्हणा तिथे कोणाचे चालेना, देवाच्या मनात आल्यावर कोणाचं काही चालत नाही. हरिश्चंद्राची गोष्ट तुमच्या सर्वांच्या समोर मांडली खरी, पण वस्तुस्थिती ही आहे की राजाची अवस्था रंकासारखी झाली ती सुद्धा याच जन्मात त्याच वेळेस. याच्यावरून एक शिकायचं, पूर्वी होतं आजोबानं करायचं आणि नातवानं फेडायचं. आता नाही, आता या हाताने करावं लागतं आणि या हाताने फेडावं लागतंय. केले कर्म झाले उपजले मेले, इथून सुटका अजिबात होणार नाही. फक्त कळलं पाहिजे की आता इथं आल्यावर काय करावं. आता तरी पुढे सावध केलं सावध, नका करू नाश. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, जागा 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 रे बाईनो जागा रे बाईनो जागा. दोरणी तल्या नाडोनी भागा, दोरणी तल्या नाडोनी भागा, आता जागा रे बाईनो नाडोनी भागा, हरी बोल. हो. जागा रे बाईनो लक्ष देऊन टाळ वाजवा जरा. वा वा नितीन दादा, हरी बोल. मला म्हणायला काय ठेवलंच नाही. आता जागा रे बाईनो जग जोगी, उठा जागे या. पहिल्यांदा ओळखलंच नाही बाबा. विठाला विठाला सावध केलं, जागा केलं बाबा. आता तरी इथून पुढे गेल्यानंतर दुसऱ्या योनीमध्ये इथं नाही तुम्हाला बाकीचं भजन करता येणार. सांगा बरं एका प्रश्नाचं उत्तर. जनावरांच्या पशुपाशवादी कुदीमध्ये देवाचं भजन करायची अक्कल आहे का? बोला ना. जनावरांना देवाचं भजन करायची अक्कल आहे का? नाही. बरं ज्या जनावरांना हाय ती करतात का? हे आता बघा कीर्तन झाल्यावर काय असेल. खरंच आहे ना. म्हणून सावध केलं की आता जागा, याच्याशिवाय दुसरं काही नाही. सावध केलं पण ते सगळ्यांनाच कळालं. असं परिउपतिष्ठे पूर्वपुण्य त्यांना कळालं. शहाणा तो धनी घेतो येते त्यांनाच कळालं. बरे हे संप्रदायातल्या मंडळींना कळालं. जी काकड्याला येतात बसतात ऐकतात त्यांना कळलं. बाकीची म्हणत असते ह्यांचा काय गोंधळ चालला होता ह्यांना माहित. असंच आहे ना. म्हणजे संप्रदायाच्या बाहेर आहेत ज्यांना काकडा सुद्धा कळत नाही त्यांच्या करता सुद्धा सावध केलं ना का नाही केलं?
कुठं सावध केलं? आता सावध सावधान घटिका संपूर्ण आले. वा वा, तुमच्या पण ध्यानात आलं पाहिजे, ह्याला कीर्तन जर नसली तर हा असल्या सुद्धा आडरे घेतो बा. सावध केलं, सावध, हा मुद्दा आहे. एकालाच कळालं, ते आमच्या भोर मार्गे वरण घाटात शिवतर गळईला जाऊन बसलं, त्यांचं नाव रामदास स्वामी. आपल्याला सांगितलं तरी कळालं नाही, बाबांनो हे परत नाही. इथं आलोय ना, त्याच्या सत्तेशिवाय काय चालत नाही. तो म्हणाल तसं होतंय, जगाचा चालक मालक चाले हे शरीर. कोणाची असत्य कोण बोलवी तू हरवीन, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी या ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळी. अरे जगातलं झाडाचं पान सुद्धा जर त्याच्या सत्तेशिवाय हलत नसेल तर तुम्ही आम्ही चालती बोलती माणसं कधी भितडाला टिकून ठेवायची हे कोणाच्या हातात? हा, त्याच्याच हातात आहे. अरे एक वाक्य बोलू का, आयुष्यात कधीही परमार्थ जरी जपलेला नसला तरी मेल्यानंतर हा अपवित्र देह पवित्र होण्याकरता एक पान तोंडात टाकतात. तुमचं काय म्हणणं, आंब्याचं का टणटणीचं? अरे कोणतं पान? तुळशीचं पान आहे. मग तुळशीच्या एका पानाने या अपवित्र देहाला पवित्र करण्याची ताकद आहे. कधी कधी मेल्यावर. मग मेल्यानंतर एक तुळशीचं पान जर या अपवित्र देहाला पवित्र करत असेल तर जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. टाळ्या वाजवू नका, माळा घाला. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय तेवढं चांगलं पाठ केलंय. असंच आहे, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. तू दिवसभर जरी बॉम्बाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कोण म्हणलं नाही असं व्हायला ना. मोकळं बसायचं, पण शांत चित्तानं ऐकत असताना मात्र हा परमार्थ आपल्याला जपायचा आहे. कारण त्याच्याच कृपाशीर्वादानं आपलं चांगलं चाललंय. कोरोनासारखी महामारी आली, येऊनही गेली, पण त्या काळात आमच्या केसाला सुद्धा जर धक्का लागला नसेल तर त्या जगाच्या मालकाचे आमच्यावर उपकार आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. लक्ष बरवे झाले आजीवर इंद्रजित महाराज संतोष
असेल ना तर किती जरी मोठ्या महामाऱ्या आल्या तरी आपल्या केसाला धक्का लागणार नाही. पण आपल्या मुखातून जर देवाचं भजन बाहेर पडलं नाही तर हे आपल्याला इथं ठेवणार. त्याच्याकरता काय करावं लागेल? ज्ञानोबराय सांगतात, ऐसे माझनी नाम घोषे नाहीसी करीती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. पण त्याच्याकरता भाव असावा. पै भक्ती एकमे जाणे तेत साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बलतया थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. याच्याशिवाय दुसरं काही चालत नाही देवाला. कारण एक वेळ अशी येते मृत्यू आल्याच्या नंतर मानवाला काही करता येत नाही हे मी तुम्हाला सांगितलं. पण देव जरी असला तरी देवालाही काही करता येत नाही हे तितकंच खरं आहे. उद्या अयोध्या नगरीचा राजा व्हायचा आणि आदल्या दिवशी काही काहीने सांगितलं मालक 2 वर पाहिजे होते. पहिला भरताला राज्यपद. भरताला कसा वनवास? राज्यपद. मग रामाला नाही होतं कधी कधी अभ्यास जास्त हेवासच होतं का? ओ भरताला राज्यपद रामाला वनवास. उद्या अयोध्या नगरीचा राजा व्हायचा आणि आदल्या दिवशी सगळ्या बातम्या उलट्या ठरल्या. आणि अयोध्या नगरीचा राजा जो उद्या राजा होणार होता त्याला अंगावरती भगवे वस्त्र परिधान करून 14 वर्षाचा वनवास भोगावा. मंडळी, देवाच्या वाट्याला आलेला 14 वर्षाचा वनवास जर देवाला बाजूला करता येत नसेल तर तुमच्या माझ्या वाट्याला आलेली 7.5 आपल्याला कधीच बाजूला करता येणार? ते भोगावंच लागणार. त्याच्यातून सुटका होणार अजिबात. कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं ना. आता देवानं सांगितलं, ए अर्जुना रथातून उडी मारा. उडी मारा. अर्जुनाला विशेष वाटलं. देवा रोज संध्याकाळी युद्ध संपल्याच्या नंतर पहिले तुम्ही खाली उतरायचा. तुम्ही खाली उतरल्यानंतर असे हात करायचा. त्या हातावरती मी पाय ठेवायचो आणि मग रथातून खाली उतरायचो. आज मला तुम्ही सांगताय रथातून उडी मारा. असं का? देवानं सांगितलं मी महाराज आहे. तुम्ही लय डोकं लावायचं. सांगल तेवढं गप ऐकायचं. देवाचं सांगतो बरं का, माझं नाही. उडी मार म्हटल्यानंतर उडी मारायला सांगितलं. अर्जुनानं उडी मारली आणि देवानं अर्जुनाकडे बघितलं. बघच तोपर्यंत देवानं रथातून उडी मारल्यानंतर होता तो रथ जळून खाक झाला. आता त्या कृष्णाने त्या अर्जुनाकडे पाहावं आणि गालात हसावं. अर्जुनाच्या ध्यानात आलं जर आपण रथात असतो तर आपण इथं बिला सुद्धा राहिलो नसतो. देवाचं ऐकलं म्हणून आज आपलं जीवन वाचलंय. आता मात्र कृष्णानं अर्जुनाला हात जोडले सांगितलं, ए अर्जुना एवढं मोठं युद्ध कुरुक्षेत्रावरती सुरू असताना 100पेक्षा जास्त असणाऱ्या कौरवांच्या विरोधात युद्ध करताना तुमच्या 5 पाठीमागं पांडवांच्या मागं ताकदीने उभा राहिलो. अरे बलाढ्य होते, त्यांची सुद्धा ताकद कमी नव्हती. त्यांची अस्त्र एवढी मोठी होती की तो रथ जळून खाक झाला. पण मी रथात बसलो होतो म्हणून तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागून दिला नाही. ऐके तुमचा विजय झालाय. तुमच्या डोक्यावरती विजयाचा गुलाल टाकलाय. आता माझं काम संपलं. आजपासून तुमचा आणि माझा संबंध नाही. सोडलं तुम्हाला. देवा का असं करताय? चुकलं काय आमचं? नाही चुकलं नाही. पण तुमचा विजय मिळवून देणं हे माझं कर्तव्य होतं. आता विजयाच्या नंतर मी एका शिकाऱ्याला शब्द दिलाय आणि तो शिकाऱ्याला दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता मला रानात जावं लागणार आहे. त्या कृष्ण परमात्म्याला माहित होतं त्या शिकाऱ्याच्या हातून बाण येणार आहे. आलेला बाण आपल्या पायाच्या अंगठ्याला लागणार आहे आणि तिथंच आपण गतप्राण होणार आहे. देवाच्या मनात असताना सुद्धा, देवाची इच्छा नसताना सुद्धा, देवाला स्वतःचं मरण सुद्धा माहित असताना ते चुकवता आलं नाही. ते मरण अंगावर ओढून घेण्याकरता पांडवांची साथ सोडून त्या शिकाऱ्याच्या शिकारी करता रानात जावं लागलं. पांडवांचा सहाय्यकारी राज्यवरून गेले. आले देवाजीचे मना तिथे कोणाचे चाले ना. मग याला उपाय काय महाराज? तर सगळं त्याचं चालतंय, तो म्हणाल तसंच होत आहे, तर इथं आल्यानंतर आम्ही काय करावं? काही करू नका. करे टाळी बोला मुखी नाम, हातानं टाळी आणि मुखानं भजन. कसं? टाळी वाजवा, भजन करा सगळे. चला नको वाटतं हे जीवन.
अशा कालखंडामध्ये आम्ही काय करावं महाराज? तर तुकोबाराय सांगतात, काही करू नका, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अगदी न्याप्रमाणे जे जे होईल ते डोळ्यानं पहा आणि उग निवांत राहा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे उगी राहा, तुका म्हणे उगीची राहा. वा वा. हॅलो हॅलो टाळ 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 वाजवा चला. हा. हॅलो हॅलो.
तुकाराम 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 दोन मिनिटं खाली बसा. अजून कीर्तन संपलेलं नाही. हे पहा, वैकुंठवासी रामचंद्र अप्पा उल्हाळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवाराने एवढा मोठा अट्टहास करून देखना सोहळा संपन्न करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्या खरं तर प्रयत्नांना परमेश्वरानेही साथ दिली. पावसाचं एवढं वातावरण असताना देखील मेघराजानं सांभाळलं. सकाळी रोज पाऊस येतोय सगळे म्हणतात, पण या वेळेला उघडतोय. हा सोहळा संपन्न करत असताना माझ्या वडिलांचा हा शेवटचा सोहळा तितक्याच ताकदीचा व्हावा म्हणून खरं तर या दोनही मुलांनी मुलीनं जो प्रयत्न केला आहे, या ज्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. या परिवाराच्या माध्यमातून घरातल्या व्यक्तींनी आजपर्यंत समाजकार्य केलंच आहे. त्याच्यामध्ये आप्पांचं वर्णन तुमच्या सर्वांच्या समोर केलं, परंतु त्यांचे बंधुराज वैकुंठवासी कृष्णात दादा उल्हाळकर त्यांचंही 5 ऑगस्टला मला वाटतं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. गोरगरीब विद्यार्थ्यांना नाही का शालेय गणवेश वाटप करण्यात आला. आणि आज आप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून देखील आजही शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, त्याच्यामध्ये वह्या पुस्तकं असतील किंवा गाईड वगैरे असतील, मुलांना शाळेत उपयोगी असणारी ज्या काही वस्तू आहेत त्या आज या परिवाराच्या माध्यमातून खरं तर लोकांपर्यंत, मुलांपर्यंत देऊ केल्यात. म्हणजे हाच वसा वारसा पुढं मुलंही जपण्याचा प्रयत्न करत आहेत. परमेश्वरानं खरं तर या दुःखातून सावरण्याची क्षमता, ताकद या परिवाराला द्यावी. परंतु तोच माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, किंवा येथं वडील जे जे करीत या नामधर्म ठेवीत या न्यायाप्रमाणे आपल्या वडिलांचा असणारा, आपल्या चुलत्यांचा असणारा समाजसेवेचा वारसा असाच मुलांच्या माध्यमातून अविरतपणे चालू राहावा, अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कीर्तनाकरता ज्यांची गायनाची साथ लाभली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, खऱ्या अर्थानं आपल्या या भागामध्ये, परिसरामध्ये सातत्यानं ज्यांचा आपल्याला आनंद घेता येतो गायनाचा, ते सन्मान्य हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज माने यांच्याही चरणावरती शिरकमल झुकवतो. त्याचबरोबर माझे जीवलग मित्र, खऱ्या अर्थानं सर्व क्षेत्रामध्ये आपल्या ताकदीनं स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, मग त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या किंवा आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, या तीनही क्षेत्रांमध्ये आपलं ताकदीनं कार्य, कर्तृत्व संपन्न करणारे आमचे परम मित्र, जीवलग सन्मान्य हरिभक्तीपरायण नितीनदादा खताळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचं भूषण वैभव सन्मान्य माऊली महाराजांच्या माध्यमातून आपल्या इथपर्यंत येण्याचा, आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित राहण्याचा, या गावामध्ये येण्याचा योग आला. त्यांच्याही चरणावरती शिरकमल झुकवतो. ज्यांनी गोड हार्मोनियमची साथ केली आमचे सन्मान्य हिंदूराव भाऊ, तुमच्याही चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. ज्यांनी गोड मृदंग वाजवला आमचे धीरज दादा आहेत आणि इकडे इंद्रजित दादा आहेत, दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्यातून आपण दोघांनी मृदंग वाजवून अप्रतिम गायनाच्या साथीनं आजच्या कार्यक्रमाचा एक वेगळा उच्चांक आपल्या सर्वांना अनुभवायला मिळाला. सगळ्यांचं दर्शन घेत असताना आज विशेषत्वानं खरं तर आज कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे ते आपल्या या सातारा जिल्ह्याचं वैभव, ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये परंतु खेड्यापाड्यामध्ये जाऊन जिथं सप्ताह नाही तिथं सप्ताह उभारणी करण्याकरता एक तरुणांचं संघटन एकत्र केलं आणि एक चांगल्या दर्जाचा, पैसे देऊन सुद्धा सप्ताह होत नाही, मगाशी संतोष महाराजांचं वाक्य आहे, पैसे देऊन सुद्धा सप्ताह करता येत नाही, त्याही पेक्षा कैक पटीनं चांगला कार्यक्रम वडाची वाडी या ठिकाणी आमच्या महाराजांनी केला. सन्मान्य ऋषी महाराज भोईटे दादा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं दर्शन घेत असताना आजच्या या कार्यक्रमाची साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून लावण्यात आली ते मोरया साऊंड कडगुण, तुमचेही मनपूर्वक आभार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचला खरा, परंतु हाच आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरापर्यंत जावा म्हणून आज ज्यांच्या माध्यमातून खरं तर आजचं हे संपूर्ण कीर्तन चित्रफित करण्यात आलं, नाही का, चित्रित करण्यात आलं, ते ओम साई क्रिएशनचे सर्वे सर्वा. आणि खरं तर आज व्याप एवढं वाढलेलं असताना बऱ्याच ठिकाणी मुलंच पाहायला मिळतात, पण हा कार्यक्रम, उपस्थित असणारे कलाकार आणि या सर्वांवर असणारं त्यांचं प्रेम, म्हणून आज या सगळं
ओम साई क्रिएशनचे सर्व असणारे चैतन्य दादा स्वतः उपस्थित आहेत. एकदा दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत. ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला ती सगळीच प्रेमाची, आदराची, आपुलकीची, जिव्हाळ्याची माणसे. आल्यानंतर बऱ्याच जणांचा परिचय झाला. सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. सगळी जाणकार मंडळी समोर बसली होती म्हणून जरा जबाबदारीनं बोलावं लागत होतं. बोलतही होतो. जर चुकून आपण शब्द गेला असेल तर क्षमा करा. स्थानिक असणारी भजनी मंडळातील सर्व वारकरी मंडळी सगळ्यांचं दर्शन घेतो. आज कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे परम मित्र, जिवलग मित्र, खरं तर काहीच दिवसापूर्वी ज्यांच्याकडून मी माझं एक नवीन वाहन खरेदी केलं ते सन्माननीय आपल्या गावचे युवा नेतृत्व सन्माननीय तुषारदादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा परिचय होता, त्यांनाही अचानक कळलं. आमचे हनुमंतराव सगळीच मंडळी सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आज सुंदर असा सोहळा केला म्हणून प्रवीण दादा, नितीन दादा तुमच्याही चरणावरती शिरकमल झुकवतो. शेवटी निर्वाणीचा अभंग होईल. निर्वाणीचा अभंग झाल्यानंतर जय आणि गणेश मंडपवाले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचंही मनपूर्वक आभार. सगळ्यांचं दर्शन घेतो आणि सेवेला पूर्णविराम. आम्ही जातो तुम्ही कृपा. नमस्कार. आज माझे चुलते म्हणजे आमचे आप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, वर्षश्राद्धानिमित्त तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलात. आप्पांबद्दल बोलायचं झालं तर नारळासारखा स्वभाव, वरून कडक आणि आतून अगदी मुलायम आणि कोमल आणि गोड. त्यांना 3 मुलं आहेत, प्रवीण, नितीन आणि उमा. पण त्या तिघांना सोडून बाकी सगळ्यांवरती म्हणजे आम्ही टोटल 11 जण आहोत. आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम केलं. पप्पा गेल्यानंतर तरी वर्षभर आप्पांच्या सानिध्यात राहताना कधीच पप्पांची कमी जाणवली नाही. की म्हणजे एक वर्षभर माहेर पण जे जपलं गेलं माझं ते फक्त आप्पांमुळं. अण्णा आणि भाऊ आहेतच, पण पहिल्यापासून आमच्या अण्णा अगदी आप्पा अगदी मिशी ताट आणि सगळ्यात देखणे आमच्या पूर्ण उल्हाळकर परिवारामध्ये सगळ्यात देखणे आमचे आप्पा. आणि त्यांनी आमच्यावर एवढं प्रेम केलंय. आज जर आप्पा कदाचित तिथं असते तर त्यांच्याबद्दल बोलताना मला आणि आनंद झाला असता. कारण ते जसं महाराज म्हटले की माणूस असताना आपण कधी त्यांना स्वतःहून जाऊन सांगत नाही की तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाचे आहात. पण आज जिथून कुठून ते आम्हाला सगळ्यांना बघत असतील त्यांना कदाचित आनंद होत असेल की ते आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचे होते, आहेत आणि कायमस्वरूपी राहतील. त्यांनी आम्हा सर्वांवरती जे संस्कार केलेत ते आम्ही असंच पुढं नेत राहू. आणि आज आमच्या आप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी उल्हाळकर परिवारातर्फे तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करते. थँक्यू.